नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सध्या काही युट्यूबर्स करून असं सांगितलं जाते आणि असं निगेटिव्ह वातावरण आणि निगेटिव्ह व्हिडिओ सूरज चव्हाण बद्दल बनवले जात आहेत आणि त्याला सांगितलं जातंय की त्याला काही गेमची समज नाहीये, त्याला आपली मतं मांडता येत नाहीये, तो फक्त झापूक झुपूक आणि गुलीगतच्या जीवावर तिथे टिकलेला आहे आणि लोकांची सिंपत्ती मिळून जे गरिबीचे किस्से त्याने सांगितलेले सुरुवातीला घरात गेल्यानंतर त्याची सिंपत्ती मिळून तो फक्त घरात राहिलेला आहे, असे व्हिडिओ काही युट्यूबर्स करून बनवले जात आहेत। आणि त्याच्यामध्ये काहीतरी नेमका कट दिसतोय, तोच कट उलगडण्याचा प्रयत्न करूयात आणि सूरज चव्हाणचा गेम कसा स्ट्रॉंग आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करूयात। तर मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। तर त्या युट्यूबरचं म्हणणं असं आहे की निक्की आणि अभिजित या दोघांपैकी विनर व्हायला पाहिजे आणि निक्की आणि अभिजित हेच विनिंग कॅटेगरीमध्ये डिझर्व करतात आणि सूरज चव्हाण हा नॉट डिझर्व आहे, म्हणजे ते डिझर्व करत नाही। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बोलूयात की निक्कीचा गेम त्याला जो भारी वाटतो तो नेमका गेम काय आहे दादा, तो आम्हाला तरी जरा समजावून सांगा। फक्त वचवच बोलणे किंवा वेगवेगळ्या माणसांना नुसतं जाऊन असे हात वारे करून बाई, किंवा तुम्ही म्हणता सूरज चव्हाण झापूक झुपूक म्हणतो, निक्की दुसरं काय करते, फक्त बाई आणि काय प्रकार, एवढे दोन शब्दावर तिचे बिग बॉस मध्ये आहे आणि फक्त ती बोलण्यामध्ये एक्सपर्ट आहे। तिचा बाकी दुसरा कुठला गेम दिसतो, टास्क दिसतो, कुठल्या टास्क मध्ये अशी एकदम परफेक्ट खेळली आणि तिला परफेक्ट जमला टास्क आणि दुसऱ्यांच्या आधाराशिवाय ती टास्क जिंकली, असा एकही टास्क दादा तिचा नाही। तू जे बोलतोयस त्या तिचे चुकीचं बोलतोस की तू म्हणतोस की निक्की अतिशय गेम उत्तम खेळते, तिला गेम भरपूर समजतो। तिचा गेम एवढाच आहे की लोकांच्या तोंडावर बस बस बोलायचं आणि माग जाऊन एखाद्या स्पर्धकाला, जो स्ट्रॉंग स्पर्धक तिला घरामध्ये वाटतो, त्याच्या जवळ जाऊन त्या बाकीच्या सदस्याबद्दल, त्याच्या जवळच्या सदस्याबद्दल साड्या करायच्या आणि त्याला त्याच्याबद्दल भडकून आपल्या सोबत त्याला घ्यायचं आणि त्याचा सुद्धा गेम आणि बाकीच्या सुद्धा गेम करायचा, असा एक त्याचा गेम आहे। तो तुझा गेम हे एकदम चुकीचा आहे आणि बिग बॉसने सांगितलं होतं की मानवी भावनांचा आदर किंवा मानवी भावनांचा खेळ आहे, तर तो मानवी भावनांचा खेळ आम्हाला वाटत नाही आणि तो तुला कसा वाटतो हे सुद्धा आम्हाला कळत नाही। दुसरा आहे अभिजितचा गेम सुरुवात इतक्या दिवस उत्तम वाटला, परंतु आता जो आजच्या एपिसोड मध्ये सुद्धा आपण बघितलं की तो कसा पलटी मारत आहे आणि आरबाज स्त्री बनण्याचा सध्या त्याचा प्रयत्न दिसत परिपूर्ण निक्कीने ठरवला आहे आणि निक्कीने तिच्या आपल्या घागऱ्यामध्ये अभिजितला सध्या घेतलेला आहे आणि घेताना सुद्धा दिसत आहे। आणि सूरज चव्हाणचा गेम हा कसा स्ट्रॉंग आहे ते सुद्धा त्याला एक्सप्लेन करण्याची गरज आहे। अरे दादा, सूरज चव्हाणचा गेम म्हणजे सूरज चव्हाण ज्या वेळेस आला बिग बॉस मध्ये त्यावेळेस लोक त्याला शिव्या घालत होते, लोक म्हणत होते की हा कशाला बिग बॉस वाला, बिग बॉसचा दर्जा खूप खाली गेला आणि त्याला तू म्हणतोस की गरिबीचं सिंपती कार्ड वापरतो। अरे दादा, त्याच्यासारखा टास्क आतापर्यंत कोणी सुद्धा खेळला नाही, त्याच्यासारखा टास्क मध्ये अग्रेशन असो, त्याच्यासारखं जिद्द असो जिंकण्याची, हा टास्क मध्ये कोणी खेळलेला नाही आणि त्यानं घरामध्ये जे वातावरण तयार केलं त्याच्या विरोधात कोणीही नाही, पहिल्यापासूनच नाही। त्याला सगळे लोकांना माहिती आहे हा माणूस चांगला आहे, कारण चांगल्या प्रकारे खेळतो, तो भावनांचा लोकांच्या मनाचा आदर करतो, कोणालाही कधी उलट बोलत नाही, प्रत्येक मुलीला हा बहीण मानतो, मोठ्यांचा आदर करतो, वर्षाताईंना आई मानतो, पेडदादांना बापाचा दर्जा त्याने दिलेला आहे आणि तो मानवी भावनांचा, प्रेक्षकांची मन जिंकण्याचा एक प्रयत्न यशस्वी जर कोण ठरला असेल तर तो आहे सूरज चव्हाण। आणि तू म्हणतोस, तू त्याच्या विरोधात निगेटिव्ह वातावरण तयार करतोस आणि म्हणतोस तो फक्त गरिबीचा फायदा घेतोय आणि गरिबीशिवाय सिंपती कार्ड वापरल्याशिवाय त्याला कुठलाही टास्क कळत नाही आणि तो असं म्हणतोय की तो त्याला लगोरीचा टास्क दिला होता, त्यातले कलर सुद्धा त्याला कळत नव्हते। अरे दादा, तो फक्त एक विचार करतोय की मी एक अडाणी माणूस आहे, माझ्याकडून काही बोलताना शिवी जाऊ नये म्हणून तो जास्त बोलताना आपल्याला दिसत नाही आणि तो लगोरीचा टास्क म्हणत असेल तर लगोरीचा टास्क असा होता, परिपूर्णपणे त्याच्यामध्ये गुंतलेला होता की आता मला हे चुकलं तर माझ्याकडून काही गडबड होऊ नये, म्हणून तो धनंजय दादाला विचारत होता की दादा हे मी पुढे काय करू आणि बरोबर आहे का माझं खेळणं, हे विचारणं ते टीम मेंबरला नाही विचारत कोणाला, तुला विचारेल की म्हणते बाहेर तुला वाटत असेल की निक्कीला तो ट्रॉफी मिळावी किंवा अभिजितला मिळावी, ते सुद्धा मिळणार नाहीये, कारण सूरज चव्हाणला सपोर्ट आणि सूरज चव्हाणचा गेम आजच्या बिग बॉसच्या एपिसोड मध्ये सुद्धा सांगितलं की सगळं जे कोणाला कळलं नाही ते सूरज चव्हाणला कळलेलं आहे आणि सूरज चव्हाणचा गेम हा 100% सक्सेसफुल आणि 100% हाय लेवलचा गेम सूरज चव्हाण या घरामध्ये खेळलेला आहे। तर मंडळी, तुम्हाला काय सांगायचंय ते कमेंट मध्ये होऊन जाऊ द्या, त्याच्यासाठी 2 शब्द। आणि शेवटी जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, एवढं सांगतो आणि तुमचा निरोप घेतो। धन्यवाद।